आज आपण उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारं खूप हेल्दी टेस्टी थंडगार सरबत बनवतोय। उन्हाळ्यात आपल्याला खूप थकवा जाणवतो, भूक लागत नाही, डोकं दुखते, आळस येतो, तर त्यासाठी तर हे सरबत खूप गुणकारी आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे गॅसवर मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे। घट्ट दूध घ्यायचं आणि हे दूध गरम होण्याआधीच यामधलं चमचाभर दूध वाटीमध्ये काढून घ्यायचं। आता हे दूध तापवून घ्यायचं, उकळून घ्यायचं। तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। तर हे जे आपण थोडं दूध बाजूला काढून घेतलं होतं त्यामध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडर घालायचं। कस्टर्ड पावडर नसेल तर कॉर्नफ्लोअर किंवा गव्हाचं पीठ घ्या, पण कस्टर्ड पावडर असेल तर कस्टर्ड पावडरच घाला, यामुळे फ्लेवर छान येतो। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवर ठेवलेलं दूध गरम होईपर्यंत हे असंच बाजूला ठेवायचं। आणि इथे मी छोट्या छोट्या वाटीमध्ये काही ड्रायफ्रुट्स पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। यामध्ये 10 ते 12 बदाम घेतले आहे। बदाम खाल्ल्यामुळे थकवा कमी होतो। त्यानंतर 2 चमचे खसखस सुद्धा पाण्यात भिजत ठेवलं होतं। खसखस खूप थंड असते, त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो। शिवाय उन्हाळ्यामध्ये डोळ्यांची जळजळ होते, तर अशा वेळी खसखस पाण्यात भिजून खाल्लं पाहिजे। त्यानंतर 2-3 चमचे मगजबी घेतली आहे। मगजबी खाल्ल्याने डोकं दुखणं थांबते। त्यानंतर हिरवी विलायची घेतली आहे। ही खूप थंड असते, त्यामुळे शरबतमध्ये नक्की घाला। फक्त 3 ते 4च हिरवी विलायची लागतात। आणि काही पिस्ता घेतला आहे। पिस्ता सुद्धा पाण्यात भिजत ठेवला होता। पिस्ता खाल्ल्यामुळे सुद्धा थकवा कमी होतो आणि यामुळे शरबतला रंग सुद्धा छान येतो। आता हे सगळे ड्रायफ्रुट्स मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे, याची पेस्ट करायची। बदामच्या वरचं साल काढून घ्यायचं। सगळ्या बदाम मी शिलून घेतले आहे। पिस्ता घ्यायचा। हे सगळे ड्रायफ्रुट्स व्यवस्थित भिजले आहेत। त्यानंतर मी वेलची पूड करून घेतली आहे। 1 चमचाच वेलची पूड घालायची। आता यात लागेल तसं 1 छोटी वाटी दूध घालायचं आणि याची मिक्सरमधून अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची। बघा, अशा प्रकारे मी याची अगदी बारीक पेस्ट करून घेतली। हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 4-5 दिवस वापरू शकता। हे 1 चमचा पेस्ट मुलांना दुधात देऊ शकता, खूप गुणकारी आहे। आता थोडा वेळ बाजूला ठेवायची। तोपर्यंत आपण दूध उकळलं आहे का पाहूया। दूध तापलेलं आहे, दुधावर साय आली आहे। दूध मी 2-3 वेळा चमच्याने असं हलवून घेतलं होतं। आता हे जे आपण कस्टर्ड दूध बनवलं होतं हे घालायचं यात। थोडं थोडं घालायचं, एकाच वेळी पूर्ण कस्टर्ड दूध घालायचं नाही। थोडं दूध घालून हलवून घ्यायचं, परत थोडं दूध घालायचं। एकाच वेळी हे कस्टर्ड दूध घातलं तर यात गाठी होऊ शकतात, त्यामुळे असं थोडं थोडं दूध घालून घ्या। आणि परत आता 10 मिनिटं दूध उकळून घ्यायचं। आता साखर घालायची, फक्त 4 चमचे साखर घालायची। साखर घातल्यानंतर दूध पुन्हा उकळून घ्यायचं, पण दूध खूप घट्ट करायचं नाही, कारण याचं आपल्याला शरबत बनवायचं आहे। दूध आता बऱ्यापैकी थोडं घट्ट झालं आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि दूध थंड होऊ द्यायचं। दूध गॅसवरून मी खाली काढून घेतलं आहे। दूध थोडं थंड झालं आहे। आता यात ही ड्रायफ्रूटची पेस्ट घालायची। पूर्ण पेस्ट एकाच वेळी घालून घ्यायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ही ड्रायफ्रूटची प्युरी घातल्यामुळे शरबत आणखी घट्ट होते। आता यात हे खस शरबत घालायचं, यामुळे रंग छान येतो आणि हे खूप गुणकारी आहे। खस उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते। खस शरबत पिल्यामुळे डोळ्यांची जळजळ कमी होते। शिवाय भूक लागत नसेल तर रोज खस शरबत प्या। मुलांना सुद्धा खस शरबत प्यायला द्या। शरबत तयार झाला आहे, सुंदर रंग आला आहे। आता हे थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं, त्यानंतर ग्लासमध्ये सर्व करायचं। थंडगार शरबत प्यायला खूप छान लागते। मुलं ड्रायफ्रूट खाण्याचा कंटाळा करतात, तर त्यांना अशा प्रकारे हे ड्रायफ्रूटचं शरबत बनवून द्या, ते खूप आनंदाने पिणार। आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।